रात्री 12 वाजता रांजणगावात गाडी भरायला लावली मित्रांनो. आता गाडी भरून निघायचंय मुंबईला. 12 वाजता गाडी रांजणगाववरनं भरलेली. आता निघालोय मित्रांनो मुंबईला. चला तर निघतोय. रात्री 12 वाजता करोड सुनसाने बाहेर रांजणगाव MIDC. आला तर मित्रांनो MIDC पडलोय बाहेर. आता लागलोय मेन नगर पुणे रोडला. बघा रांजणगाव गणपती मंदिर. तर फायनली मित्रांनो पोचलोय आता हायवेला. आता हायवेला निवांत मध्ये गाडी चालवायची. आता वाजले 3. मला वाटतं 7 वाजेपर्यंत पोहोचन मुंबईमध्ये. आता लागला हे बघा बोर्ड बघा, यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस द्रुतगती मार्गाचा बोर्ड बघा. मजा आहे. आता निवांत मध्ये जातो. टोल नाका लागला. आईला टोलवर आज कसं काय गाड्या थांबल्या. चाललंय हळूहळू. ट्रक पुढं चाललाय. ट्रकच्या मागं चाललोय मी. आता थांबतंय काय. सुटला. चला आता सनाट मध्ये बघा कसा फाफडाचे फाफडा दिसतोय हायवे. या हायवेवर गाडी चालवायची मजाच वेगळी. पण काय बी म्हणा, एक स्पीड लिमिट मग विषय. पण टेम्पोचं स्पीड बी काय 88ला जातो टेम्पो आपला. हे बघा घाटातला पूल. इथं सारखे ॲक्सिडेंट होतात मित्रांनो. गाड्या कशा चालल्यात निवांतमध्ये. पलीकडचा रोड तर जामच असतोय. ब्लॉक लिस्टला लागलाय माझा. झाला विषय. चला आता निघू निवांतमध्ये. लाईटी बिटी घाटामध्ये पोचलो. आता इथं फायनली आलोय पॉईंटला. भिवंडीमध्ये आलोय. आता इथं बिग बास्केटची डिलिव्हरी. आईला कचरा कोंडीत आल्यासारखंच वाटतंय बाई हे मुंबईमध्ये. भिवंडीचा एरिया काय एवढा डेव्हलप. फायनली मित्रांनो पोचलो आपण भिवंडीमध्ये. आता हे उघडणार 9 वाजता बिग बास्केट. चला इथंच संपवतो आजचा ब्लॉग.